स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं। तर आज नारळाच्या चटणी आपण बनवूया। इडलीसोबत आप्पेसोबत तुम्ही खाऊ शकता। इथे एक नारळ घेतलेला आहे। नारळ छोटे छोटे पीसमध्ये आपण कट करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं। तिखट तुम्हाला जास्त पाहिजे तर हिरवी मिरची जास्त घालायचं, नसेल तर 2-4 घाला। थोडंसं अर्धा मुठभर लसूण घालायचं। ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून पूर्ण बारीक असं मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं। मिश्रण असं व्यवस्थित आपण एका पातेल्यामध्ये मोठ्या काढून घ्यायचं। आता ह्याला आपण फोडणी देऊया। फोडणीसाठी मी 2 चमचाभर इथं तेल टाकलेलं आहे। 1 चमचाभर मोहरी आणि 1 चमचाभर जिरे टाकायचे। कढीपत्त्याची 10-12 पाने टाकायची। व्यवस्थित ते तडतडून झाल्यानंतर हे आपला तडका, हे सगळं मिश्रण आपण नारळाचं जे मिश्रण बारीक करून घेतलेलं आहे मिक्सरमधून त्याच्यामध्ये टाकायचं आहे। खूप छान चटणी एकदम मस्तच होत्या नारळाची। एकदा अशा पद्धतीने करून बघा, मस्तच लागत्या। आता हे पूर्ण मिश्रण आपल्याला मिक्स करून घ्यायचं। मिक्स केल्यानंतर चटणी असं दिसेल तुम्हाला। ही चटणी मी इथं आप्पेसोबत दाखवणार आहे। आप्पे मी आधीच करायला ठेवलेले होते। हे सुजीचे आप्पे आहेत। सुजी आणि रवा, रव्यामध्ये दही किंवा ताक आपण त्याच्यामध्ये मिक्स करून थोडासा सोडा आणि चवीपुरतं मीठ घालायचं। कांदा बारीक चिरून, टमाटर, हिरवी मिरची घालून आपण असं आप्पे तयार करून घ्यायचे। आप्प्याचा व्हिडिओ मी लवकरात लवकर टाकेन, तुम्ही जाऊन चॅनलवर बघू शकताय। आप्पे छान कुरकुरीत झाल्यानंतर आपण इथं चटणीसोबत दाखवणार आहे। ही आहे नारळाची चटणी आपण आता बनवलेली, त्याच्यासोबत मी आप्पे इथं काढत आहे। आप्प्यासोबत किंवा इडलीसोबत चटणी एकदम जबरदस्तच लागते। जास्त काही नाही, फक्त चटणी आणि आप्पे तुम्ही एकदा नक्कीच ट्राय करून बघा। अगदी चविष्ट चटणी होईल। तुम्ही ही चटणी इडलीसोबत किंवा आप्पेसोबत खाऊ शकताय। भातासोबत सुद्धा खूप छान लागत्या चटणी नारळाची। एकदा नक्कीच ट्राय करून बघा, खूप छान व्यवस्थित होत्या। जास्त काही सामग्री लागणार नाही, थोडक्यात आपली चटणी बनेल एकदम मस्तच। तर चला, धन्यवाद।